तर मित्रांनो, स्वागत आहे आपल्या एक नवीन ब्लॉग मध्ये. कसे आहात तुम्ही सर्वजण? तर आता आहे ना, मी मस्तपैकी आपली एक चटई, आपलं टॅप, एक वही, एक पेन, पाणी आणि एक पिलो आणि इयरबड्स एवढंच आणलंय आणि मस्तपैकी आपल्या झाडाखाली येऊन बसलोय. कारण की झाडाखाली ना खूप भारी हवा लागते, याच्यामुळे मग मी झाडाखाली येऊन बसत असतो. आणि जे आजचं खूप लवकर ब्लॉग स्टार्ट केला आहे, म्हणजे नियमाने लवकर स्टार्ट केला पाहिजे नाही का. तर मी आजचा ब्लॉग जवळजवळ 1:30च्या दरम्यान स्टार्ट केला आहे. आणि रेग्युलरी मी 5:30 वाजता ब्लॉग स्टार्ट करतो. म्हणजे नाही का, तुम्ही जर डेली बघत असाल माझा ब्लॉग तर तुम्हाला माहितीच असेल. जर डेली नसेल बघत तर तुम्हाला कदाचित माहीत नसेल. जर जे नवीन आले तर माझ्या ब्लॉगवर, तर ते नक्की आपल्या चॅनलला हक्काने सबस्क्राईब करा. बाकी लय असणारच, कारण की माझं फॅमिलीच खूप छोटी आहे. तुम्ही पण आपल्या फॅमिलीमध्ये जॉईन व्हा लवकर लवकर. याच्यामुळे आपल्या चॅनलला तुम्ही नक्की सबस्क्राईब करून घ्या. बाकी माझं जे ऑनलाईन काम चालू आहे तुम्हाला तर माहितीच, मी आता ऑनलाईन काम करून राहिलो आहे. आणि इथं आता मस्तपैकीची आपल्या सायकलीपाशी येऊन बसलेलो आहे, चटई बिटई आथरून नाही का. तर आता खूप छान हवा लागते. आणि सकाळी मी देवपूजा केली. देवपूजा करून खूप छान वाटतंय, मनाला खूप शांती भेटते देवपूजा केल्यावरती नाही का. आणि आपले जे रॉकेट शेट आहेत ते रॉकेट शेटरला पण आपण आहे ना घरापाशी बांधून ठेवलंय. हा मित्रांनो, काय झालं माहिती, सकाळी आहे ना त्यांची इतके डेंजरवाने भांडणं झाली त्या कुत्र्याचे त्याचे. आणि ते म्हणजे हे एकटंच कुत्रे आणि यांचं एक कुत्रं होतं. तर ते 2 कुत्रे एक एकूण, आणि जे बाकीचे जो 5-6 कुत्रे होते ते 5-6 कुत्रे एक एकूण. आणि आपल्या रॉकेट यांचं काय सोडून देणार येतं. मग ते तोडून टाकलं, म्हणजे हाणलं मारलं एकदम. आम्ही पळलो. मग त्यानंतर ते गेले नाही तरी रुपये दाखायचे आणि परत जवळ गेलो. त्याच्यानंतर मग ते गेले नाही. म्हणजे 2दा झाले त्यांचे बांधून नाही का. याच्यामुळे म्हणलं आम्ही बांधूनच टाकू भाऊ, तुमचे नको राहिले नाही का. याच्यामुळे त्याला आता बांधून टाकलं. आता मस्तपैकी आरडतोय, खेळतोय. कारण सवय नाही त्याला आतापर्यंत त्याला मोकळा हिंडू तिथे टाकाई बिकाईला हिंडायचा. तर आता मी ना माझं ऑनलाईन काम करून घेतो. आणि ऑनलाईन काम झाल्यानंतर भेटू. जवळजवळ आता लय ऑनलाईन काम जवळजवळ रात्रीपर्यंत जाणार आहे मला ऑनलाईन काम. कारण की कालचं काही काम राहिलेलं आहे, आजचं पण राहिलेलं आहे, कालचं पण काम करायचं, आजचं पण काम करायचं आहे. तर आता ते करू. आपल्याला गार गार गुल्फी खायला भेटलेली आहे. तर आता मावा गुल्फी आपण ते खाऊन घेऊ आणि मग त्यानंतर आपलं काम सुरू करू. गुलाबी येत मी दरवेळेस अशा दुधाच्या खातो. मी खातो, मग भेटू आपण नाही का. मी गुल्फी खाऊन घेतलेली. आता आपले ना ऑनलाईन काम सुरू करू आणि भेटूया ऑनलाईन काम झाल्यानंतर. बाय मित्रांनो. 4:30 वाजले आहेत आणि मी आज उपनीलाच पडलेलो आहे. आता मी थोडी झोप मारली होती, माझं काम झालं होतं. तर आता आहे ना वारं सुटलेलं आहे, तुम्ही बघू शकता. आणि आता पावसाचा पण वास आलेला आहे थोडा. आणि मित्रांनो, मी लय कंटाळा आलेला आहे. मी सुटलेलो आहे, नाही मी उठलो असतो. मला थोडं काम पण करायचं आहे. कारण की आता मी ना फेसबुकची ID पण खोललेली आहे. आणि आता मी आजपासून थोडेफार फेसबुक पण व्हिडिओ टाकणार आहे. पण इंस्टाग्रामवरती काय थोडं टाईमपास, म्हणजे मी ब्लॉग्स व्हिडिओज नाही टाकत इंस्टाग्रामवरती. मी बघता आपले सिनेमॅटिक व्हिडिओ टाकतो थोडेफार इंस्टाग्रामवरती. पण फेसबुकवरती मी व्हिडिओ टाकू शकतो ब्लॉग्सचे नाही का. तर चालला विचार. आत्ताशी मी ID खोलली. याच्या आधी पण प्रायव्हेट व्हिडिओ टाकले होते मी, 1-2 टाकले होते, म्हणजे तिचे पण चुकून टाकले होते मी नाही का. तर आता आपण ब्लॉग्स पण टाकत जाऊ, मिनी नाही तर बघू मिनी ब्लॉग्स टाकत जाऊ फेसबुकवरती. आणि बघू नेमकं फेसबुकची काय पावर आहे नाही का. तर मी मग इकडं झोपलो होता, इथं ऊन आलं होतं. आता ऊनही गेलं, सरळ गेलं. आता मस्तपैकी सावली आली आणि वातावरण पण एकच नंबर झालेलं आहे. याच्यामुळे मग मी ना आता इथं बसलेलो आहे. तिकडं होती चटई, पण तिकडून अशी इकडे आणली. तिकडे ऊन आलं होतं ना मारण्याचं, याच्यामुळं मग आता मस्तपैकी वातावरण झालेलं आहे. आता थोड्या वेळाने उठन आणि मग थोडं फ्रेश ब्रिश होऊन आंघोळ करू आणि मग परत ब्लॉग शूट करू. आपण दर मारण्याला जाऊ, कारण की मला गाडीवर शूट करता येत नाही. तर मी आल्यावर डायरेक्ट शूट करतो नाही का. कसे आहात तुम्ही सर्वजण? तर आता आहे ना माझं ऑनलाईन काम चालू आहे कालच्या वाणीच मी इथं येऊन बसलेलो आहे. मस्तपैकी आराम करतोय, हवा लागते गारगार. आणि इकडं सावली पण असे जरशी मोठं झाड असलं का ते झाडाला लागत नाही, तर तसं आपल्याला झाडाला पण लागत नाही तेवढं नाही का. कारण की मोठं झाड आहे याच्यामुळं. बाकी मित्रांनो, माझ्या डोक्यात एक विचार चालू आहे. कारण की काय होतं मित्रांनो, मी तुम्हाला हे करतो त्याच्यावरती दोघं पण संघच पुढे जाऊ यूट्यूबर सोबत नाही का. तर याच्यामुळं मी एक नवीन चॅनल खोलते, म्हणजे आजपासून नाही, जवळजवळ आता 1 तारखेपासून मी तो चॅनल स्टार्ट करेन.
आणि त्या चॅनलवर आपण शॉर्ट्स टाकीत जाऊ, थोडेफार फुल व्हिडिओज पण टाकीत जाऊ. तर मित्रांनो, माझा असा विचार आहे का यूट्यूबर्स मी पण बनतो, माझ्यासोबत तुम्ही पण बना नाही का. तर जे आपलं जे यूट्यूबविषयी हे तर आपण त्याच्यावर संवाद साधू नाही का. जे मोठे मोठे यूट्यूबर आहे त्यासोबत जरी परस्परांशी बोलू शकत नाही तर मी पण छोटा आहे, तुम्ही पण छोटे आहेत, याच्यामुळे आपल्याला बोलता येईल नाही का. म्हणजे वयाने नाही म्हणत मी, यूट्यूबर्सने म्हणतो मी, यूट्यूबच्या चॅनलविषयी बोलतो आहे मी. माझी पण फॅमिली खूप छोटी आहे, आपली पण फॅमिली खूप छोटी आहे, तुमची पण फॅमिली छोटी असेल किंवा तुम्ही आत्तापर्यंत चॅनल खोला नसर, असं माझं मत आहे. याच्यामुळे मी एक नवीन चॅनल खोलणार आहे 1-2 दिवसानंतर, म्हणजे 1 तारखेपासून खोलेन. आता जवळजवळ 25 तारीख असं, हा 25 तारीख आहे आज, तर मी 1 तारखेपासून खोलेन असं करतो मी. 1 तारखेपासून आपण एक नवीन चॅनल खोलू, त्याचं नाव पण ठेवू आपण काहीतरी विचार करून. त्यावर तुम्ही सजेशन द्या म्हणजे त्या चॅनलचं नाव काय ठेवायचं, आणि लवकरात लवकर जाऊन त्या चॅनलला पण सबस्क्राईब करा. 1 मेला आपला चॅनल बनन, त्यावरती एक पहिला व्हिडिओ पण अपलोड होईल, कदाचित शॉर्टच असेल. असं मित्रांनो माझा विचार चालू आहे. बाकी आपण तुम्ही पण यूट्यूबर म्हणा, मी पण यूट्यूबर बनणं माझं खूप मोठा स्वप्न आहे. कारण की मित्रांनो, माझं एज एवढं मोठं नाही, मी आत्ता जवळजवळ 9वीला आहे म्हणजे नाही का. तर असं म्हणणं आहे माझं, करा तुम्ही पण ब्लॉगिंग करा. तुम्हाला तुमचं काय ॲनिमेशनची व्हिडिओ असेल तुम्ही ते करा, मी पण करतो, दोघं पण संगेच पुढे जाऊ. आता मी थोडं माझं काम चालू आहे, ते काम झाल्यानंतर भेटू. बाकी इथं मला थोडा आहे ना घासा थोडा प्रॉब्लेम आहे, याच्यामुळे आता झाडाला बिळा लागत नाही. ती मस्तपैकी आराम करता करता आपलं ऑनलाईन काम पण करतो. ऑनलाईन काम म्हणजे काय माहिती आहे, यूट्यूबच्याच बाबतीत मित्रांनो मी सजेशन करतो नेमकं काय करायचं नाही का. तर तेच यूट्यूबविषयी शिकतो, तुम्हाला पण ज्ञान देतो, तुम्ही पण मला ज्ञान द्या. मी पण नवाचे, तुम्ही पण नवेच येतं, तर दोघं मिळून पुढे जाऊ नाही का. तर आता आपले काही जे व्हिडिओ तिथे मोठमोठे यूट्यूबर बघणार नाही, तर जे माझे लेवलचे जे यूट्यूबर्स आहेत तेच बघते. 100-150च्या आसपासचे जे यूट्यूबर्स आहेत तेच बघत असतील माझे व्हिडिओ, अशी अपेक्षा ठेवतो. हा कदाचित जर मी मोठं झालं, माझे सबस्क्राईब जर चांगले वाढले 1000-1500 त्या लेवलचे व्हिडिओ यूट्यूबर्स बघतील अशी अपेक्षा ठेवतो. आणि त्याच्यापेक्षा पण मोठमोठे यूट्यूबर्स बघतील. ऋषिकेश गाडेकरांसोबत माझं एकदा भेटण्याचं स्वप्न आहे. तर भेटूया का दिवशी आपण त्यांच्यासोबत पण नाही का. आणि बाकी आपल्या अहिल्यानगरमध्ये पण एक आजीबाई आलेली स्वयंपाकविषयी, त्यांची पण आम्हाला एखाद्या दिवशी मुलाखत घेण्यासाठी जायचं आहे. तर बघू त्या साईडला गेलो, त्या रूटला गेलो का आपण त्यांना पण भेटू आणि त्यांची पण मुलाखत घेऊ. कारण की कधी पण ज्ञान मोठ्या माणसाकडून घेतलं का कळतं नाही का. तर याच्यामुळं आपण मुलाखत घ्यायचे, जे आपल्यापेक्षा मोठे आहेत त्यांची मुलाखत घ्यायची आणि त्यांच्यापासून आपण शिकायचं. आणि नक्कीच मग आपण पण एक सक्सेसफुल यूट्यूबर बनू नाही का. तर असं मला डोक्यात विचार आहे. लवकरच आपण चॅनल खोलू, 1 मेपर्यंत खोलू, माझ्या उन्हाळी सुट्ट्या संपण्याच्या आधी, जेणेकरून मी शॉर्ट्स बॅकअपसाठी करून ठेवीन आहे का नाही. तर खोलू आपण एक नवीन चॅनल, त्याचं नाव पण तुम्ही मला सजेशन करून ठेवा, कॉमेंटमध्ये नक्की सांगा. नक्कीच आपण करू. आज 25 तारीख नाही, सॉरी आज 24 तारीख आहे. 24 तारीख आहे हां, 24 तारीख आहे आज. तर 1 मेला जवळजवळ 5 दिवसांनी आपण, आता किती दिवसाचा महिना आहे, 30 का 31 आहे. तर आपण 1 मेपासून चॅनल चालू करू. तुम्ही मला सपोर्ट करा, मी पण तुम्हाला सपोर्ट करतो. चला आता मी माझं ऑनलाईन काम करतो, म्हणजे ऑनलाईन काम म्हणजे काय यूट्यूबच्याच बाबतीत काम चालू आहे माझं. मला पण सक्सेसफुल यूट्यूबर बनायचं, त्यासाठी माझे पण खूप प्रयत्न चालू आहेत. चला मित्रांनो, मी आहे ना आंबा खाल्ला बरं का, आणि शर्टावरती पण सांडलं, आणि तिकडं मी ते चिलखं पण फेकले. आणि ते इकडे शेताकडे ते हे नाही होत, ते विघटन होतं त्यांचं डायरेक्ट, त्याच्यामुळे ते प्लॅस्टिक टाकले त्याची वेगळी गोष्ट आहे बरं का. पण हे आंब्याचे चिखले जर टाकले, चिलखे जर टाकले त्यांचं विघटन होतं, ते टाकले तरी काही अडचण नाही का. तर आता मी माझं ऑनलाईन काम चालू करतो. मित्रांनो, आजच्याला आहे ना 26 तारीख आहे, आणि मी 22 तारखेचा आणि 23 तारखेचा ब्लॉग आहे ना आजच्या रेडी करून राहिलो होतो, आणि काही कारणामुळे गॅप पडला बरं का मध्ये. तर मी त्यासाठी मनापासून माफी मागतो, कारण की काही ऑनलाईन काम चालू होतं माझं, त्याच्यामुळं मग मी गॅप नाही पाडला. मी डेली ब्लॉग्स करतो, म्हणजे थोडे अपलोडिंगचा टप्पा पडलेला आहे, पण मी डेली अपलोड करतो, तुम्हाला तर माहितीच आहे.
बट मी त्यासाठी माफी मागतो. आणि आजच्याला मी एडिटिंग करत होतो, तर एडिटिंग करत टायमाला मला कळलं का 22 तारखेचा ब्लॉग आहे ना खूप छोटा बनला होता आणि मी काही कारणामुळे मी अर्जंटमध्ये गावात गेलो होतो, याच्यामुळे मी ब्लॉग करायचं विसरलो. याच्यामुळं मग मी तोच ब्लॉग 23 तारखेला पण जॉईन करत होतो आणि 23 तारखेला पण माझ्यावर खूप लोड होता. याच्यामुळे मी 23 तारखेला पण ब्लॉग फुल केला नाही, तर त्याच्यापासून मी मनापासून माफी मागतो. तर मी जे हाफ डे होते ते मी उद्या नक्कीच कंटिन्यू करेन. तर त्यासाठी मला माफी मागतो. आणि मी 22 आणि 23 तारखेचा ब्लॉग एंड करायचं पण विसरलो. म्हणजे बघा त्यासाठी किती माझ्याकडून चुकलं आहे. तर बरं जाऊन दे आता मित्रांनो, झालं आता ते 22 आणि 23 तारखेचे 2 तारखे तर गेल्या आपल्या, त्यासाठी मी मनापासून माफी मागतो. आजच्याला 26 तारखे, 26 तारखेला मी आत्ता त्याचा ब्लॉग एंड करून राहिलो आहे. तर 23 आणि 22 तारखेचा ब्लॉग तुम्हाला कसा वाटला आहे तुम्ही नक्की कॉमेंट बॉक्समध्ये सांगा. भेटूया लवकरच त्याच्या ब्लॉगमध्ये. तोपर्यंत Oh yeah, 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 oh yeah. Hey there, what you drinking? 2 shots, let's pour it out. I know what you're thinking, but tomorrow won't come for us. This